एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी। राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया, सगम पधा पदम परे मग गरे सने धरे सारे गरे गम गम पद सानी रे सा। क्या बात है, वाह। मीराबाईंनी भजन तर केलं, पण कसं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, शुद्ध अंतकरणाने भावनेने आपल्याला भजन करायचं आहे। जनाबाईंनी पहाटे उठाव माय, जाता हातात घ्यावं आणि ओव्या गाव्या, ओव्या गावून स्वरात दासे जनीच्या घरात, दडण दडी ते सख्या श्री हरी, आडसुरीचा माझ्यावरी। माय जगाचा चालक मालक विठेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळण दडू लागावा, तर ही ताकद आली कुठून? तर ही भजनाची ताकद आहे माय, नाही का? संतांचे शब्द कमी आहेत, वाचायला जरी सोपे आहेत, पण अर्थ कळायला फार कठीण आहेत। म्हणून संतांच्या शब्दांचा अर्थ अनुमाय नाही लागला तरी चालेल, पण संतांच्या शब्दांवर भजन झालं पाहिजे। नाही तर चिमुकली 6 वर्षाची मुक्ताबाईंनी अभंग लिहिला, आजही ग्रंथांपुढे आपल्या समोर तो सादर आहे। 20 वर्ष, काहींना 40 वर्ष, काहींना 60 वर्ष झाली त्या ठिकाणी बसलेली परमार्थ करता करता मंडळी। माझं वय नाही एवढी परमार्थातली सर्व्हिस झालेली मंडळी बसलेली आहे। त्यांना मला एक प्रश्न आहे, एक प्रमाण देतो मी तुम्हाला, त्या प्रमाणातला अर्थ काय आहे मला सांगा। मुक्ताबाईंचा अभंग आहे। मुंगी उडाली आकाशी, तिने गिडियेले सूर्यासी, थोर नवलाभ झाला वांजे पुत्र प्रस्तवला। सांगा बरं या शब्दाचा अर्थ। मुंगी उडाली आकाशी, तिने काय गिडलं? मुंगी केवढी? तिचा आकार मोजता येणार नाही एवढी। सूर्य केवढा? चालता का मोजायला? नाही। अजून सोपा अभंग सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। मुंगी व्याली सिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले प्याले 12 हाती। मुंगी व्याली सिंगे झाली आणि तिचे दूध किती? 17 रांजण भरले, प्याले किती हाती? 12। आपलं काय? बादली खंगाय खंगाय, पैसा सांगाय सांगाय। आपलं संतांच्या शब्दांकडे लक्ष नाही। तुम्ही आपण जे बोलतो ते जास्त बोलतो, साधू संत मापात बोलतात। आपलं बोलणं अनंत वाचाड परडती बरड, आणि पुरुष मंडळ आपल्यापेक्षा महिला मंडळ जास्त बोलतात। लॉकडाऊनचा आदल्या काळ नाना इथं गेलो मी, अंमळनेरच्या स्टँडला बसलो, खानदेश पट्टा आहे, 2 महिला गप्पा मारतायत। माय तो सकाळना टाइम होता, पोहे ताटली मले चंपेतून मागालो, इथला मग फोन होणार, हिरो बटन दाबो, कांडले लावा, तसा ॲसिड होता, लाल बटन दाबो, ते लाल बटन पे दाबायने माय तिथे मुसैलेनो ठेची टाकत होते, लाल बटन दाबायनं बरं म्हणत त्या पोहे जागा, त्यांना कपडा पिशी फिरायला लागलो, कपडा नाही पिशी पाठवली होती, बाजून कर मग पिशी लेनो, त्यांना कपडा भरात, मग चैन लाई, कुलूप लावली, कली खाली पडी गई, परत कुलूप लावो, कुलूप ओढी द्या, कुलूप लागेल होता, यशू स्टँडला गो, यशू स्टँड तसा दवाखाना विंडो, काय सांगू माय तुले। एवढ्या बोलण्यात अर्थ किती? त्यास ना फुनाने मी निघलो, ती ताटली नि ती चंपी नि ती पोहे, ओ माय तू ताटली का तोंड मालीन फिरत आपले काय ले। तुम्ही आपण जास्त बोलतो, संत मापात बोलतात, ते जगाचं हिताचं बोलतात। मी 2 प्रमाण सांगितले, एक नाथ महाराज आणि एक मुक्ताबाईंचे। या अभंगातला अर्थ अनुमय लावता आला नाही। आता बसलेली मंडळी, शेवटचं एक अभंगातलं प्रमाण मी तुम्हाला सांगतो। आता जर आपल्या लक्षात आलं नाही, जय विठ्ठल करायला काय हरकत, तशी वेळ पण होत चाललेली आहे म्हणा। ऐका, 2 बहिणी सवती झाल्या, गुरु भावाचा मिळाल्या, 2 बहिणी तिसरी लेक, तिघींचा भ्रतार एक। काय म्हणावं त्याला? 2 बहिणी सवती झाल्या, वहिनीने बरं का, बहिणी, खालचा पाटा आणि वरचा पाटा। महिला मंडळ लवकर सांगा, 20-25 वर्षापूर्वी प्रत्येकाचा घरात राहायचं, काय म्हणावं त्याला,
शे वराटा पराठा घट्या जनाबाईंचा भाषेत आपण त्याला जातं घेऊ. खालचा पाटा आणि वरचा पाटा, दोन बहिणी सवती झाल्या, दोन बहिणी तिसरी लेक तिची पाट्याला आडवी लावली, तिला काय म्हणतात माय, काय म्हणतात माकणी. हा, त्या आजीसाठी जोरदार टाळी वाजवा बरं. वा वा वा. म्हणजे माकणी सांगण्यासाठी सुद्धा हा काळ इथपर्यंत म्हणजे अजून चांगला काळ आहे, जिथं माकणी कुटा आणि ती गड गया. मग परिस्थिती एवढी अवघड आहे. आता घरघंटी आली, गवली लेऊ टाकी देऊ बटन दाबी देऊ, आता काम नाही हो. पण पूर्वी महिला मंडळ ज्या ठिकाणी कष्ट करणारे महिला मंडळ, खरं सांगू त्यांना लगेच सांगता आलं, तिची पाट्याला आडवी लावली तिला म्हणतात माकणी. दोन बहिणी तिसरी लेक तिला म्हणावं माकणी. आणि तिघींचा भ्रता रेख तो म्हणजे हा तुम्ही बटा खोटा माहीत बाई लग्न म्हणून जन्मात. आता ऐका, चांगलं ऐकणारी मंडळी आहेत, ऐका. हे जे जातं संतांना सांगायचं, हे जगरूपी जातं म्हणायचं आहे संतांना. एकदा संत कबीरजी एका गलीतून जात असताना एका बाईला दळण तळत असताना बघतात नाही, बघता बघता कबीरजी रडतायत. म्हणू लागलं, चलती चक्की देख कर दिया कबीरा रो, दो पाठन के बीच में साबित बचाना कोई कबीरा, साबित बचाना को. तेवढ्यात मागून त्यांचे चिरंजीव कमाल देतात, बोले पिताजी आप क्यों रो रहे हो? बोले बेटा उस औरत को चक्की घुमाते हुए देख रहा है? बोले हाँ, वैसे संसार की चक्की वो आदि माया घुमा रही है. बोले पिताजी उसमें रोने की क्या बात है? बोले बेटा वो जो औरत अनाज डाल रही है, उस अनाज की तरह तू और मैं इस जगत के सभी लोग आटे के जैसे पीसे जा रहे हैं. बोले पिताजी उसमें रोने की क्या बात है? बोले कैसे बेटा? चलती है तो चलने दो, आप काहे को रो, दो पाठन के बीच में साबित बचाना कोई कबीरा, साबित बचाना को. बोले पिताजी जो किल पकड़कर बैठा है, जो भगवान के पास है, जो भगवान की पूजा अर्चना कर रहा हो, उसका कोई नहीं बाल बाका कर सकता है. आपल्यात मन आहे, देवतारी त्यास कोण मारी, हाते पायी मरे त्याला देव बी काय करी. एक जण बाईना दागमा मराल जायरांत, बाई रोज कटकट करस, रोज कटकट करस, कार्य तुरे करी उठस, बर पाहुणा पैसमा काही देखत नाही. बाई झालो ती बाजार करायली, येणे मध मी कडी लायली नाही. अहो म्हणे मर नाही आते माले, येणे दोरली ना, पंकाल गोतारली ना, गयामा गोतारली ना, खुर्ची होती उडी मारी, पाचशे तर काही लागणे नाही, पंकान पाता तो ठेवणार. अहो म्हणे बापरे आपण तर पंखा मोठ टाका भाऊ. बाई येतं बोली, तो दोर काढा, दरवाजा उघडायला लागणार, दादरा उतरायला लागणार, दादरा भरेली एंड्रिंग ना फवारा डब पीस अन क्वार्टर इनबटर आहे ना. उन्ही बाईने त्यांनाकडे द्या, पंखाकडे द्या, पंखा मोठा का लाद म्हणे, पंखाना लाद ना जाऊ दे, भरेली एंड्रिंग फवारा डब पिजाल से म्हणे गेले शेवटला डोया बरे तुला काय देख नाही. बाई म्हणे काय मराव नाही तू, अको तुंता कराय नाही का, तुंता करासाठी अख्खं औषध पिजाले म्हणे मी. बाई म्हणे मराव नाही, म्हणे कस काय मराव नाही मराव सांगितलं ना, म्हणे कस काय मराव नाही. सकाळी दुसऱ्यातून गुमतील बरोबर म्हणे त्या डबामा. तारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान. आता ऐका, आता तुम्ही या गोष्टीचा विनोद ऐकला, आता या गोष्टीचा सिद्धांत ऐका. जगाचा चालक मालक राम प्रभू समुद्राकाठी बाण घासत होते. बांधाचं टोक झालं गरम झालं टोक. त्या ठिकाणी प्रभूजींना वाटलं कुठेतरी चिखलामध्ये या बांधाचं टोक गरम थंड करावा. चिखल शोधला आणि चिखलामध्ये बांधाचं टोक घातलं. रक्ताची चिरकांडी बाहेर उडाली त्या चिखलातून. प्रभूजींना वाटलं अरे कोणीतरी जलचर प्राणी या चिखलात असावा, म्हणून प्रभूजींनी संपूर्ण तो चिखल सारला. सारल्याबरोबर पाहिलं तर काय, एका बेडकाचा पाठीतून बाण पोटात उतरलेला होता. त्याला सांगण्यात आलं अरे तू जर मला एक हाक मारली असती, आज तुझी ही अवस्था झाली नसती. पण ऐका, त्या बेडकाने रामरायांना इतकं सुंदर त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या शब्दाचं उत्तर एवढं सडेतोड दिलं की सगळ्यांचा हृदयामध्ये कोरण्यासारखं आहे. तो बेडूक म्हणू लागला, प्रभो तुम्ही या विश्वाचे चालक मालक आहात. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता किंवा चाले हे शरीर कोणाची सत्ते, एवढा या सृष्टीचे तुम्ही निर्माता आहात देवा.
आणि तुम्ही मला सांगतायत की मला एक हाक मारली असती. म्हटले देवा, आतापर्यंत माझ्यावर जेवढी जेवढी संकट आली ना, तेव्हा तेव्हा मी तुम्हाला हाक मारत होतो. आज तुम्हीच माझ्यावर संकट घातलेलं आहे. आता इतर दुसऱ्याला त्या ठिकाणी हाक कशी मारू? आता मारायची तरी कुणाला? ज्या देवाने मला तारलं होतं त्याच देवाने माझ्यावर घाला घातला. दुसरं मला त्या ठिकाणी तारायला येईल कोण? म्हणून का तारने वाला है भगवान, मारने वाला है